अवघ्या कोकणला जाग आलेली असते. पहाटे पहाटे उगवतीला सूर्य भवानी मातेच्या कळसाला नमस्कार करत असतो आणि अवघं कोकण ढोल ताशाच्या आवाजात नाचत असतं. गावातील प्रत्येक वाडीतून दोन दोन गवताच्या गंजी आणि झाडपाला सुकवलेला होळीसाठी जमवला जात असतो. आणि अशा ह्या गावातल्या प्रत्येक वाडीतून आलेल्या ह्या गवताच्या गंजीनं आणि झाडपाल्यानं होळी आकार घेत असते. यासाठी नांद्याल या वनस्पती वेलाची निवड केली जाते. अख्खी होळी आकारून झाली की त्याला ह्या नांद्याल या वनस्पतीच्या वेलानं घट्ट पकडलं जातं. गंमत बघा, दरवर्षी ही नांद्याल वनस्पतीचा वेल असा अखंड वाढतो आणि होळीसाठी खास गावकऱ्यांना आपलं पण काही योगदान देऊ पाहतं. होळीची सागरसंगीत पूजा होते. स्वस्तिक चिन्ह रांगोळीतून रेखाटलं जातं. गावातले मानकरी जे मुंबईकर चाकरमानी पण असतात, हळूहळू एक एक जण नमस्कार करून जात असतो आणि मग होळीच्या आहुतीची तयारी सुरू होते. एका मोठ्या बांबूला वड्याच्या पिठातून बनवलेले वडे आणि एक गावठी कोंबडा बांधला जातो. ही परंपरा शेकडो वर्षाची पुढे पुढे चालत आली. मागच्या पिढीनं पुढच्या पिढीला देऊ केलं. त्यामुळे याचं ट्रेनिंग लहान असतानाच सुरू होतं. जुन्या पिढीतला एक आणि तरुण पिढीतला एक असे दोघे मिळून संपूर्ण होळीची रचना तयार करत असतात. आता हा बांबू तयार होतो आणि होळीची जवळजवळ पूर्ण तयारी झालेली असते. गावकरी रंगात आलेले असतात. बऱ्याच वर्षांनी एकमेकाला भेटत असतात. कुठेतरी एखादे आजोबा छोट्या नातीला सुद्धा दाखवायला घेऊन आलेले असतात आणि मग पालखी घुमू लागते. पालखीला खांदा द्यायला चाकरमान्यांची गर्दी उडते. आपला सुद्धा खांदा जर पालखीला लागला तर पूर्ण वर्ष आपलं चांगलं जातं. अशा श्रद्धा घेऊन भाविक या शिमगा महोत्सवाकरता 3-3 महिने अगोदर रिझर्वेशन करून आलेले असतात. पालखी घुमू लागते, वाद्य वाजू लागतात, अंगात शिमग्याचं वारं खेळू लागतं आणि ढोल टिपेला पोचलेले असतात आणि होळी लागते. लोक नारळाची आहुती देतात. तत्पूर्वी तो कोंबडा बांबूपासून वेगळा करून देवीच्या चरणी अर्पण केला जातो. खास प्रसादाची दुकानं सजलेली असतात. हे जत्रेतच मिळणारे पदार्थ तुम्हाला एरवी कुठेही मिळणार नाही. अगदी 10-10 रुपयाच्या पाकिटात तुम्हाला असंख्य रंगबेरंगी हे पदार्थ पाहायला मिळतात. माहेरवाशिणी आपलं लहानपण जागवण्याकरता हे आवर्जून खरेदी करतात आणि त्याबरोबर ही आधुनिक खेळणी. असं सुरू असताना देवराई फुलत असते. बकुळेच्या सुगंधानं अख्खी देवराई बहरलेली असते. कोकणचं वरदान म्हणजे ही देवराई आणि कोकणातल्या असंख्य देवळांच्या ह्या देवराया. वड, किंजळ, ऐन, पिंपळ या झाडांनी या बहरलेल्या देवराया. 7-8 एकराच्या या परिसरात असंख्य वृक्ष
दाटी वाटीनं एकमेकाशी हसत खेळत गप्पा मारत असतात. शिमगा हा त्यांचा पूर्ण वर्षातला सर्वोच्च क्षण. लहानपणापासून अंगा खांद्यावर बागडलेली मुलं त्यांना पाहायला मिळतात आणि वाट पाहत असतात. आणि अशातल्याच देवराईतला एक राजा सुखा समाधानानं पूर्ण कोकणचा शिमगा अंगावर घेत आनंदानं नाचत असतो. देवी पूर्ण गावावरती लक्ष ठेवून असते. माता भवानी माता. कोकणचं आणि टेरवचं आगळं वेगळं वैशिष्ट्य की जिचा मूर्तीचं दर्शन घ्यायला देश परदेशातून लोक चिपळूण आणि टेरवमध्ये येतात. समोरच गावातली वाघझाई देवी मिश्किल हास्य करत आपल्या सगळ्या गावकऱ्यांकडे आशीर्वादाच्या नजरेनं पाहत असते. शिमगा महोत्सव साजरा झालेला असतो आणि अवघा कोकण घुमत असतो ढोलाच्या तालावर.